त्यांनी दिला, त्याचबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. गप्पांना सुरुवात करूया. या प्रकरणानं त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण बीडची खूप बदनामी झाली आहे. कोणी उठतो बीडचा बिहारच्या दिशेनं हे चाललाय प्रवास. तर बीडच्या दृष्टीनं आशावादी चित्र तुम्हाला दिसतं का, एक त्याच परिसरातले आमदार या नात्यानं? 100% आशावादी चित्र आहे. हे लोक अजून नवीन SP आले, चांगले आले. मला या दृष्टीने नको, सामाजिक दृष्ट्या कसं पुढे जाऊ शकेल या दृष्टीने. आपोआप समाज हे कालचे फोटो बघितल्यापासून सगळं संपलं. हेच लोक पहिल्यांदा हे करत होते की सुरेश धस बोलतोय तो फक्त एका जातीवर बोलतोय, एका घटकावर बोलतोय, आमकं बोलतोय. महादेव मुंडेवर बोलायला लागले, बंद झालं. हां, आणि आता काल परवाचे फोटो बघितल्याच्या नंतर जातीपातीच्या भिंती मला वाटतं पूर्णपणे गळून पडल्यात. आमच्या जिल्ह्यात जातीपातीच्या भिंती राहत नाहीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे दोन्ही समाजसुद्धा एकरूप होतील. पण हे यातले गुंडाळा एकदा संपू द्या असं माझं स्वतः. माझं म्हणजे आजही असं दिसतंय की आता तुम्ही ते सतीश भोसले जो आहे तो अगदीच फुटकळ आहे वगैरे असं म्हणता, पण बीडमधल्या आणि बीडमधल्या नाही, मी तर अपेक्षा करतो की महाराष्ट्रातल्या आत्ता वेळ अशी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच पुढाऱ्यांनी की तो किती छोटा आहे किती मोठा आहे, तो सतीश भोसले आज तुम्हाला छोटा आणि एकदम असा वाटतोय, पण तो वाल्मिक कराडही कोणी एकेकाळी असाच होता ज्याच्यानंतर भस्मासूर झालेला आपण बघितला. तर म्हणजे ह्याच्याबद्दल बीडमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एकूणच की म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की ज्याच्याबद्दल माफीच मागितली पाहिजे बीडकरांची की आमच्याकडनं असं झालं, असे लोक आमच्या पदरी आले, आमच्याकडे ते आश्रय घेत आले. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे याच्यातनं लोकांना विश्वास कसा देता येईल? नाही, 100% देता येईल. हे असल्या लोकांची काय गरज आहे? त्यांच्या वाचून काय आमचं कोणाचं काय राहत नाही. आणि तुम्ही जे म्हणतायत की असल्या लोकांचं, तर 100% 4 हात नाही 8 हात दूर राहू या लोकांपासून आम्ही. आणि तुम्ही सांगणार आहात का त्यासाठी? अटक होईल ना त्याला, त्याच्यावरती केस झाल्यावर तो अटक होईलच. आरामशीर पोलिसांनी त्याला अटक करावी. जर असं तुम्ही पुढाकार घेतलात की बीडमधनं ही जी सगळी कीड आहे गुंडगिरीची, जी राजकारणाच्या जोरावर वाढतीये, तर त्याच्यापासून बीड जिल्ह्याला मुक्त करायचं, अशासाठी समजा तुम्ही पुढाकार घेतलात, सतीश भोसलेला आधी जेलमध्ये टाका आणि त्याच्यासारखे जे आहेत सगळ्यांना उचला आणि आत टाका, तर तुम्हाला बाकीच्या लोकांची साथ मिळेल का? तुमचे जे आहेत असे छोटे छोटे म्हणणारे काय गुंड ते इतर पक्षांकडे जाऊन बसतील, काय होईल? नाही, कोणत्या पक्षात नाही जात, काय नाही. जे कोणाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल असं जर करायचं म्हटलं तर 100% करू. आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. हे असे गुंड पेंड नको. यांच्या वाचून काय राहतंय आमचं, गुंडा वाचून आणि यांच्या वाचून? ह्यांच्यामुळे मत थोडीच पडतात आम्हाला. आमच्या चेहऱ्याकडे बघून मत देतात, गुंडांकडे बघून मत नाही. का तरी सगळ्यांना असावेसे वाटतात पदरी अशी? नाही, कुठं पदरी फेदरी नसते, उभं येतात कुणीकडे फोटो काढतात आणि आम्हीच येतात. कसे येतात त्यांच्याकडे पैसे? आम्ही सांगितलं ना, ऊस तोडीच्या ह्याच्यासाठी पैसे येतात, सामान्य लोकांचे पैसे. पण एवढं सगळं झाल्यानंतर लोकांमध्ये ते म्हणजे आता एवढं एक वाल्मिक कराडच्या मुळे काय होऊ शकतं याचं एवढं समोर दिसल्यानंतर तरी आता लोकांच्या डोक्यात प्रकाश पडलाय का की अरे यांच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे? 100% प्रकाश पड. त्या असल्या लोकांपासून दूर राहायचं. सुरेश धसजी, आधी असं होतं की गुणवंतांना राजाश्रय मिळायचा, आता गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो.